मंजिली कराड यांची प्रतिक्रिया आपण बघतोय। जातीवादामुळेच कराडवर कारवाई झालेली असं मंजिली कराड यांचं म्हणणं आहे। वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची प्रतिक्रिया समोर आलेली आहे। जातीवादामुळे मोक्का लावल्याने कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत। वाल्मिक कराड यांची आई आणि पत्नी देखील यांनी देखील ठिय्या गेल्या 3 तासापासून मांडलेला आहे। एकीकडे कराड समर्थक आक्रमक झालेले आहेत, परळी बंदची हाक दिलेली आहे। दुसरीकडे मंजिली कराड यांनी माध्यमांसमोर असं म्हटलंय की जातीवादामुळे गोवण्यात आलेलं आहे, जातीवादामुळेच कराडवर कारवाई झालेली आहे असं मंजिली कराड यांचं म्हणणं आहे। खरं कराडला मोक्का लावावा, 302 कलम लावावा अशी मागणी संपूर्ण राज्यभरातून विरोधकांनी केली होती, विविध संघटनांनी केली होती, देशमुख कुटुंबियांची देखील ती मागणी होती। आता कराडवर मोक्का लावला, त्यानंतर मात्र परळीमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत। परळीमध्ये परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे, बाजारपेठ बंद आहे। कराड समर्थकांकडून परळी बंदची हाक देण्यात आलेली आहे। गेल्या 3 तासापासून ठिय्या आंदोलन सुरू आहे। कराडवर मोक्का लावल्यानंतर मात्र आता परळीमध्ये त्याचे पडसाद उमटत आहेत। हत्येप्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची आता शक्यता आहे। कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप आता ठेवलेला आहे। एसआयटी चौकशीसाठी आपण परळी बंदचे व्हिज्युअल बघतोय बघा, संपूर्ण बाजारपेठ बंद असतील आपल्याला दिसते। परळी बंदला प्रतिसाद मिळतोय। आता हत्येप्रकरणी कराडला ताब्यात घेण्याची शक्यता आहे। एसआयटी ताब्यात घेईल। कराडवर सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे, एसआयटीने आरोप केलाय। आता एसआयटी कराडला कराडचा ताबा मागणार कोर्टाकडून। वाल्मिक कराडला आता मोक्का लावलाय, कारण तशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली होती आणि विरोधकांनी केली होती। मात्र कराडला इकडे मोक्का लागल्यानंतर त्याचे पडसाद तिकडे परळीमध्ये उमटलेले आहेत। परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे। हत्येप्रकरणी आता कराडला एसआयटी ताब्यात घेण्याची शक्यता आहे। मसाजूरचे सरपंच हत्येचा कट रचल्याचा आरोप कराडवर आहे। एसआयटी चौकशीसाठी आता कराडचा ताबा मागितला जाईल। मोक्का लावल्यामुळे आता वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात गेलाय, वाल्मिक कराडच्या अडचणी वाढल्या। मात्र तिकडे परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे। एसआयटी चौकशीसाठी आता कराडचा ताबा मागितला जाईल। मात्र इकडे परळीमध्ये मात्र आपण बघतोय की कमानीवर चढून देखील काही कराडचे समर्थक आंदोलन करतायत, घोषणा देत आहेत। तिकडे रस्त्यावर देखील काही महिलांनी ठिय्या मांडलेला आहे। कराडची पत्नी आणि आईने देखील या आंदोलनात भाग घेतलेला आहे। वाल्मिक कराडला मोक्का लावल्यानंतर त्याचे आता पडसाद परळी शहरात उमटलेले आहेत। परळी बंदची हाक कराडच्या समर्थकांनी दिलेली आहे। आपण बघतोय की काही वेळापूर्वीच मंजिली कराड यांनी माध्यमांसमोर प्रतिक्रिया दिली। जातीवादामुळेच कराडला मोक्का लागला, कारवाई झाली असं मंजिली कराड यांचं म्हणणं होतं। वाल्मिक कराडच्या आईने देखील या आंदोलनात भाग घेतलेला आहे। देशमुख कुटुंबियांची मागणी होती कराडला मोक्का लावावा, 302च्या गुन्ह्यात देखील त्याला कलम लावावं। सगळ्या विरोधकांची देखील तशी मागणी होती। राज्यभर जन आक्रोश मोर्चा ठिकठिकाणी निघतायत आणि आता अखेर वाल्मिक कराडला मोक्का लागलेला आहे। आता एसआयटीचं पथक कोर्टाकडनं कराडचा ताबा घेईल, त्याची आणखी चौकशी केली जाईल। मात्र दुसरीकडे परळमध्ये मात्र त्याचे पडसाद उमटलेत। परळीत आता तणावपूर्ण वातावरण आहे, कारण कराडला मोक्का लावल्यानंतर कराडचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। बाजारपेठ बंद ठेवण्यात आलेली आहे। काही महिलांनी देखील रस्त्यावर ठिय्या मांडलेला आहे। परळीत आता तणावपूर्ण शांतता आहे। आता एसआयटी कराडचा कोर्टाकडून ताबा मागेल। सरपंच हत्या प्रकरणात कट रचल्याचा आरोप कराडवर ठेवण्यात आलेला आहे आणि कराडवर देखील मोक्का लावलेला आहे। आता या प्रकरणात मोक्का लावल्याची संख्या 9 झालेली आहेत। आरोपींची संख्या 9 झालेली आहे। यापूर्वी 8 जणांना मोक्का लावण्यात आला होता। आता वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवर देखील खुनाचा गुन्हा दाखल व्हावा, 302 कलम लावावं, मोक्का लावावा अशी मागणी होती। आणि आता कराडवर मोक्का लावल्यानंतर मात्र त्याचे पडसाद हे परळीमध्ये उमटलेले आहेत। आता सेशन्स कोर्टात सुनावणी सुरू आहे। बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी केली जाते। वाल्मिक कराडवर मोक्का लावण्यात आलाय।
आता सत्र न्यायालयात त्याची सुनावणी सुरू आहे. एसआयटीकडून आता वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आलेली आहे. तिकडे कराड समर्थकांचा मात्र परळी ठिय्या आहे. परळी बंद पुकारण्यात आलेला आहे. बाजारपेठ बंद आहे. तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त परळीमध्ये आहे. बीड हत्या प्रकरणी वाल्मिक कराडच्या कोठडीची मागणी करण्यात आली. बघा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया.